नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. आता वाढीव अनुदान मिळण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट द्यावी लागणार का किंवा नवीन फॉर्म भरावं लागणार का, तर या संदर्भातील महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला डॉक्युमेंट जमा करावे लागणार का. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, कालच म्हणजे 15 सप्टेंबर 2025 ला सायंकाळी दिव्यांग बांधवांसाठीचा GR आलेला आहे आणि या GR मध्ये जे काही वाढीव पेन्शन आहे तर ते कधीपासून मिळणार आहे तर या संदर्भातील संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आणि बरेच दिवसापासून दिव्यांग बांधव जी प्रतीक्षा करत होते की जे काही वाढीव अनुदान आम्हाला आता मिळणार आहे तर त्या संदर्भातील GR कधी येणार आहे. तर मित्रांनो, आपली प्रतीक्षा संपलेली आहे, GR आलेला आहे आणि या GR मध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे. तर त्यानुसार मित्रांनो, आता आपल्याला 1500 रुपयाऐवजी 2500 रुपयाचे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते ऑक्टोबर पासून मिळणार आहे. तर मित्रांनो, आता बऱ्याच जणांना प्रश्न निर्माण झालेला आहे की या वाढीव अनुदान मिळण्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट द्यावे लागणार का. तर मित्रांनो, जर सविस्तर GR आपण बघितला तर आपल्याला या ठिकाणी असं दिसून येईल की GR मध्ये या संदर्भातील कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तर मित्रांनो, याचा अर्थ फक्त हे सांगण्यात आलेला आहे की आपल्याला हे जे काही वाढीव पेन्शन किंवा अनुदान मिळणार आहे तर ते DBT मार्फत मिळणार आहे. आणि मित्रांनो, जवळपास संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील जवळपास 5 लाख जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांचं DBTचं काम ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे आणि DBT मार्फतच हे अनुदान आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आता आपल्याला या संदर्भात कोणताही डॉक्युमेंट जमा करण्याची गरज नाही. बरेच जण विचारत होते की डॉक्युमेंट जमा करावे लागणार का किंवा नवीन फॉर्म भरावे लागणार का. तर मित्रांनो, मी तुम्हाला 100% सांगतो, आता या GR नुसार हे स्पष्ट झालेलं आहे की आपल्याला कोणतीही धावपळ करण्याची गरज नाही. आपल्याला सहजपणे आपल्या खात्यावर हे जे काही वाढीव अनुदान मिळणार आहे आणि या संदर्भात कोणतेही डॉक्युमेंट तहसीलला जाऊन द्यावं लागणार नाही. मात्र मित्रांनो, काही गोष्टी आपल्याला करणे गरजेचे आहे की दरवर्षीप्रमाणे जो काही हयातीचा दाखला आहे तर तो दरवर्षी आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जमा करावाच लागणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, जो काही उत्पन्नाचा दाखला आहे तर तो दर 5 वर्षाने आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे. त्याचबरोबर जे काही DBT करताना होऊ शकते की अनेकांच्या आधार मॅपिंगचा जर प्रॉब्लेम्स असेल, KYC चा प्रॉब्लेम असेल, त्यामुळे पैसे जमा झालेले नसेल तर मात्र त्यासाठी आपल्याला DBT किंवा KYC, ज्याला आपण आधार मॅपिंग म्हणतो, तर ते मात्र आपल्याला करावं लागेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे काही आपली बँक अकाउंट मधलं ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे आर्थिक व्यवहार आहे तर ते मात्र सुरळीतपणे सुरू ठेवावं लागतील, तरच आपल्याला हे वाढीव अनुदान आता मिळणार आहे. मात्र आपली जी काही फरफट होणार होती की तहसीलला जा, विविध डॉक्युमेंट गोळा करा आणि तहसीलमध्ये जमा करा आणि त्यासाठी बरेच तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहेत तर ते त्रास देतात, त्यांचा त्रास सहन करा. तर मित्रांनो, या त्रासापासून आता आपली मुक्ती झालेली आहे आणि आपल्याला नवीन यासाठी कोणतंही डॉक्युमेंट द्यावं लागणार नाही. तर या संदर्भात अतिशय विश्वसनीय आपण माहिती दर वेळोवेळी देत आलेलो आहे. बरेच जण चुकीची माहिती देत आहे, डॉक्युमेंट मागत आहे, परंतु असं कोणतंही डॉक्युमेंट या ठिकाणी या GR नुसार मागितलेलं नाही. आता हे स्पष्ट आणि क्लिअर झालेलं आहे. आणि मित्रांनो, ही जे काही वाढीव अनुदान आहे तर हे आपल्याला ऑक्टोबर 2025 पासून म्हणजे अगदी पुढच्याच महिन्यापासून आपल्या खात्यावर आता वितरित केलं जाणार आहे. त्यामुळे ही सुद्धा एक महत्वाची बाब समोर आलेली आहे. तर मित्रांनो, काळजी करू नका, चिंता करू नका, निश्चिंत राहा. असं कोणत्याही डॉक्युमेंट्स या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे आपल्याला 100% आता वाढीव अनुदान मिळणार आहे आणि कोणतंही डॉक्युमेंट लागणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट होतं. जर आपणास हे अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.